तब्बल 13 दिवस नाशिकमध्ये कांद्याचे लिलाव बंद होते. ते मंगळवारी एकदाचे सुरू झाले. व्यापाऱ्यांनी लिलाव बंद का केले होते? तर तुम्ही मागच्या काही दिवसांपासून बातम्यांमध्ये बघतच असाल, सरकारनं कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावलेलं आहे म्हणून नाशिक या बातम्यांचं केंद्रच बनलं होतं. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत होतं. आता बंद मागे घेतलाय म्हणजे सरकारनं मागण्या मान्य केल्या का? निर्यात शुल्क कमी झालं का? तर नाही. दुसरीकडे मात्र बंगळूर रोज कांद्यावरचं 40% निर्यात शुल्क केंद्र सरकारनं हटवलंय. मग त्याचा आपल्याला काही फायदा होणार आहे का? हाच सगळा गोंधळ आज मी तुम्हाला जरा सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर अवघड वाटलं तर कमेंटमध्ये आपण बोलूच की. नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. मंगळवारी हे लिलाव सुरू का झाले याचं कारण एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी झालेल्या एका बैठकीत आहे. कोणात झाली ही बैठक? तर केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि व्यापाऱ्यांची ही बैठक झाली. कुठं झाली? तर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत कांदा प्रश्नावर चर्चा केल्यावर व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू करावेत असा निर्णय झाला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी सरकारला महिन्याभराचा वेळ दिलाय. जर मागण्या मान्य झाल्या तर चांगलंच आहे, नाहीतर महिन्याभरानं पुन्हा एकदा आंदोलन करू असा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय. त्यामुळे डॉक्टर भारती पवार यांनी मध्यस्थी करत कांदा प्रश्नावर तात्पुरता एक तोडगा काढलाय. पण त्यात शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या काही पदरात पडलंय का? तर हो, पडलंय ना. विचार करू नावाचं एक नेहमीप्रमाणे दिलं जाणारं आश्वासन. लिलाव सुरू झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात कांद्याला भाव काय मिळाला? तर 2000 ते 2100 रुपये या प्रति क्विंटलच्या दरम्यान. 13 दिवसानंतरही कांदा लिलाव सुरू होऊन दरात कुठलीही सुधारणा पाहायला मिळाली नाही. असं कसं काय झालं? तर त्याचं कारण म्हणजे कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये पुरेसा साठा राहिला कांद्याचा. पण एकीकडे या सगळ्या गोष्टी घडत असताना दुसरीकडे मात्र केंद्र सरकारनं एक डाव खेळलाय. बंगळूर रोज कांद्यावरचं 40% निर्यात शुल्क केंद्र सरकारनं उठवलंय. पण त्याचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र होणार नाही. आता तुम्ही म्हणाल का होणार नाही? कारण या कांद्याचं उत्पादन कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यात होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांवर 40% निर्यात शुल्काची टांगती तलवार अजूनही कायम आहे. केंद्र सरकारच्या या दुटप्पी धोरणाबद्दल शेतकरी आणि व्यापारी आता संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतायत. बरं, हे सगळं एवढं पेटलंय काऊन? तर यंदाच्या लेट खरीप हंगामात कांद्यातून उत्पादन खर्च वसूल झाला नाही. त्यानंतर उन्हाळा रब्बी कांद्यातील तेजीचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही असं शेतकरी सांगतात. त्यातच काही राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकांवर फोकस करून केंद्र सरकारनं महागाईचा अश्वमेध रोखण्यासाठी कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावलं. कधी लावलं? 19 ऑगस्ट रोजी. त्यामुळे तर कांदा उत्पादकांची कोंडीच झाली. पण आता मात्र केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर सूड उगवतंय की काय अशी शंका शेतकऱ्यांना येऊ लागली आहे. त्यामुळे कर्नाटकमधील शेतकऱ्यांना 40% कांदा निर्यात शुल्कात सवलत देणाऱ्या केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं हित बघावं आणि उन्हाळा कांद्यावरचं निर्यात शुल्क मागे घ्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागील 13 दिवसात व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये काही बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठक घेतली, पण त्यातही तोडगा निघाला नाही. मग राज्य सरकारकडून होईना म्हणून गोष्ट गेली केंद्र सरकारकडे. तिथे कोण आहे? तर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल. त्यांनी मुंबईत बैठक घेतली आणि त्या बैठकीतही तोडगा निघाला नाही. त्यानंतर दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी वाणिज्य मंत्री गोयल यांच्यासोबत बैठक केली. त्या बैठकीतही ठोस असा काही निर्णय झाला नाही. त्यानंतरही व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र कोंडी झाली. दरम्यानच्या काळात केंद्र सरकार निर्यात शुल्क मागे घेणार अशी बातमी समोर आली. वाणिज्य मंत्र्यांनी व्यापाऱ्यांना झापल्याची चर्चाही झाली, पण तरीही लिलाव बंद होते. या सगळ्या मीटिंग सत्राचा शेवट झाला सोमवारी, जेव्हा शेवटी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. कुठलीही मागणी मान्य न करता त्यांनी लिलाव सुरू करून घेतले. व्यापाऱ्यांनी त्यांना 1 महिन्याचा कालावधी दिलाय. निर्णय घ्या, नाहीतर पुन्हा लिलाव बंद करू असा इशाराही दिलाय. लिलाव सुरू केले, पण यातून व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलेलं नाहीये. कांदा उत्पादनात महाराष्ट्र देशातील अग्रेसर राज्य आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. आपल्याकडचा नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर अग्रेसर आहे किंवा आघाडीवर आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं कर्नाटकमधील कांदा निर्यात शुल्कात जशी सवलत दिली आहे, तशीच महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना सवलत देणं गरजेचं आहे. नाहीतर केंद्र सरकार दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अशाच पद्धतीचे निर्णय घेत राहील आणि शेतकरी कांदा पिकाकडे पाठ फिरवत राहतील. यातून काय होईल?
तर मागणी आणि पुरवठ्याचा खोळंबा मात्र तेवढा नक्की होईल. त्यावेळी काय होतं माहिती आहे का, त्यावेळी महागाईचा आलेख आणखीनच वाढत असतो. त्यामुळं केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारे निर्णय घेऊ नयेत अशीच आपण भाबडी आशा ठेवूया. या माहितीसोबत, या विश्लेषणासोबत तुर्तास मी इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता शेतीच्या राजकीय विषयांवरती तुमच्यासोबत गप्पा मारायला येत असतो. त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथं आपली गोष्ट होणार आहे, आपल्या हक्कांची गोष्ट होणार आहे, आपल्या मागण्यांची गोष्ट होणार आहे. तुर्तास मी इथेच थांबतोय. पुन्हा भेटू, तोवर काळजी घ्या.